लोकसभा निवडणुकीमधल्या वेगवेगळ्या फॅक्टर्सची सध्या चर्चा सुरू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात चर्चेत असलेला वंचित फॅक्टर पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचं दिसतंय। कारण अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारसंघ वगळता इतर 36 मतदारसंघात वंचितचं डिपॉझिटच जप्त झालेलं आहे। उमेश अलवणे आपल्याला माहिती देतात। उमेश, काय कारण मानली जात आहेत वंचितच्या इतक्या खराब परफॉर्मन्सची? ज्ञानदा, बरोबर आहे तू म्हटल्याप्रमाणे राज्यात प्रत्येक निवडणुकीत एका फॅक्टरची चर्चा असते, तो फॅक्टर असतो वंचित फॅक्टर। मात्र 2019 आणि 2024चा तुलनात्मक अभ्यास केला तर 2019च्या तुलनेत 2024 मध्ये महाराष्ट्रात वंचित फॅक्टर हा पूर्णतः निष्प्रभ झाल्याचं जे आहे ते आकडे सांगतात। एकूण 48 पैकी 38 जागा स्वतः वंचितनं लढल्या होत्या। त्या 38 जागांवर वंचितला मिळालेली मतं जी आहेत ती 15,66,949 मतं आहेत ती या 38 मतदारसंघात आंबेडकरांना मिळाले आहेत। तर आपण 19चा जर अभ्यास केला ज्ञानदा तर 19 मध्ये हाच आकडा जो होता 41,32,446 मतं जी आहेत ती आंबेडकरांना मिळाली होती। याचा अर्थ जे आहे की फार मोठा फीडबॅक जो आहे तो आंबेडकरांना या लोकसभेत बसलेला आहे। ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीसोबत त्यांची चर्चा झाली, महाविकास आघाडीसोबत त्यांची आघाडी होऊ शकली नाही, त्यानंतर एक नॅरेटिव्ह सेट झाला की आंबेडकरांनाच महाविकास आघाडीसोबत यायचं नव्हतं। याचा मोठा फटका जो आहे तो आंबेडकरांना बसला आणि ज्ञानदा, सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, आंबेडकरांची हक्काची मतं असणारी दलित वोट बँक जी आहे त्यासोबतच ओबीसी मधले काही समाज घटक आणि मायक्रो मायनॉरिटी हे सर्व तिन्ही समाज घटक जे आहे ज्याच्या भरोश्यावर आंबेडकरांचं राजकारण महाराष्ट्रात चालतं, हे तिन्ही समाज घटक आंबेडकरांपासून दूर गेले आणि त्याचाच परिणाम जो आहे त्या आंबेडकरांच्या खराब परफॉर्मन्सवर झाला। एक तुलनात्मक अभ्यास करायचा असला तर 19च्या निवडणुकीत 13 उमेदवार जे आहे आंबेडकरांचे ते 1 लाख ते 3.5 लाखांच्या जवळपास होते। मात्र या निवडणुकीत फक्त आंबेडकर आणि हिंगोलीचे बीडी चव्हाण या दोघांना लाखांवर मतं मिळाली आणि फटका जो आहे 19 मध्ये तो 15 मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला होता। मात्र या निवडणुकीत मुंबई म्हणजे अमोल कीर्तीकरांची जागा आहे तिथे आणि अकोल्यामध्ये या दोनच ठिकाणी वंचितच्या फारसा प्रभाव वंचितचा राज्यभरात दिसला नाही आणि हक्काची मतं सुद्धा या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वंचित सोबत टिकली नाहीत। त्यामुळे वंचित फॅक्टर राज्यामध्ये या निवडणुकीत निष्प्रभ ठरल्याची चित्र बघायला मिळत आहे। धन्यवाद उमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।